ही गव्हर्नमेंटने एक गोष्ट अचानक केलेली आहे, ती 19 किलोनी वरचं कमर्शियल गॅस बंद केला. ते बंद केल्यामुळे हॉटेल इंडस्ट्री सगळी थांबली आणि हॉटेल इंडस्ट्री थांबल्यामुळं हॉटेलवाल्यांनी 14 किलोकडं किंवा 5 किलोकडं अशा वेगवेगळ्या गॅस माध्यमांकडे सरकले का. त्यांचं पण हातावरचं पोट आहे, कोणाची हातगाडी आहे, कोणाचे मोठे हॉटेल आहेत, पण त्यांनी पण स्वतःचा व्यवसाय चालवण्याकरता कुठून तर गॅस उपलब्ध व्हावा आणि आमचा व्यवसाय चालावा याकरता धडपड चालू केली. त्या धडपडीमध्ये लोकांकडनं गॅस हॉटेलधारकांकडनं मागून घेतले आहेत. कधी कुणी जर चढ पैसे दिले असतील, कोणतं गरीब असतोय त्याला लागत नाही, त्यानं दिलं असेल थोड्या पैशानं, ते असं चालल्यामुळं गॅसचा वितरण वाढला. दुसरी गोष्ट यात काय होते, KYC करताना गव्हर्नमेंटनं एक गोष्ट केली नसलेली की KYC करताना फॅमिली काउंट हे धरायला पाहिजे. एक कुटुंब असते 2 लोकांचं, एक कुटुंब असते 8 लोकांचं, आणि 8 लोकांचं कुटुंब असलेलं पण गव्हर्नमेंट एकच टाकी द्यायला आणि 2 कुटुंब असलेल्याला पण एकच टाकी द्यायला लागले. मग 8 जणांमध्ये 2 बारकी पोरं असतील आणि त्यांच्या घरात जर गॅस मिळत नसेल तर ते कुटुंब करायचं काय. त्यांच्याकडनं कोणतीच सोयी होत नाही. लोकांनी गव्हर्नमेंटनं करताना KYC किंवा जनगणना करताना फॅमिली काउंट धरून नवरा बायको आई वडील मुलं किंवा सेपरेट असेल तर सेपरेट आणि सेपरेट असेल तर त्यांचं कनेक्शन सेपरेट, अशा सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. ते झालेलंच नाही आहेत. आता आलेली गोष्ट तिसरी आहे पाईपलाईन. पाईपलाईनमधनं गॅस श्रीमंताच्या घरात या लागलाय आणि गरिबाच्या घरात गॅस थांबलाय. त्याला काहीच गव्हर्नमेंट लावलेलं निबंधन नाही आहे. गव्हर्नमेंटनं पण काय करायला बोलतो, पाईपलाईननं पण त्याला सांगायला बोलतो बाबा 10 किलो गॅस वापरेन तू थांब. त्याला काही नाही तसं नियम. आणि गरिबाच्या घरात ती 10 किलोचा गॅस देणार म्हणतोय, ते 10 किलो 8 किलो म्हणत ती लोकांनी गॅस भरायला चालू केला. ती सोडून लोकांना भीती आणि घरातली पाहिजे पहिली गोष्टीला घाबरते ते गॅसला घाबरते. आणि गेल्या 10 वर्षात 500 नोटाबंदी असू दे किंवा लॉकडाऊन असू दे, ह्याच्यातून लोकांना भीती हे जाणवले लोकांनी. त्यामुळे लोक आजच्या तारखेला त्याचं म्हणजे प्रोव्हिजन करतात, सेफ्टी बाळगत आहेत. कारण गॅस ही पहिलं हे आहे की म्हणजे दूध नसलं तरी ते लोकलमध्ये कुठून तर दूध मिळून जाईल, कुठं तर म्हस बांधलेली असते तर दूध आरक देऊन जाईल. पण गॅस ही कुठूनच मिळणार नाही आहे. पेट्रोल नसलं तर उद्या सायकलवर माणूस फिरू शकेल, पण गॅस हे लोकांच्या घरात पाहिजेलच आणि ती गॅस मिळालाच पाहिजे. आणि इंडस्ट्रियल गॅस बरोबर चालू केला तर आमच्या 14 किलोवरचा जे हे आहे बर्डन आहे ते कमी होऊन जाईल. आणि 19 किलो गॅस हे आजच्या तारखेला आपल्या CPR किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये पण वापरला जातोय आणि आज तिथं पण नाही आहे. आणि चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमधली कॅन्टीन बंद आहेत. लोकांच्या घरातली म्हणजे लोक ॲडमिट आहेत आणि तरी पण त्यांना तिथं नातेवाईकांना जेवायला गॅस नाही आहे तिथं. साहेब ही वाईट परिस्थिती आज भारतावर आहे. आणि हे सगळे जर युद्ध आज अमेरिकेने तिकडं त्या साईडला इस्रायलमध्ये चालू आहे. आपल्यावर जर कुठली घटना घडली तर आपल्याकडे साहेब कोणतंही नियोजन नाही आहे भारताकडं. या गॅसबरोबर KYC करून लोकांना कसा गॅस देता येईल किंवा त्यांचं कुटुंब कसं गॅस वापरेल हे जर नियोजन हे आजच्या तारखेपासून लावायला गरजेचं आहे. भारतानं लावायलाच पाहिजे.